मोराळे गावचा डंका मुंबईत साहित्य क्षेत्रात गगन भरारी. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याकडून आनंदा बुरगुले यांचं कौतुक. तासगाव तालुक्यातील मोराळे गावचे रहिवासी असलेले साहित्यिक आनंदा तुकाराम बुरगुले यांच्या पशार या 5व्या कथासंग्रहाचं प्रकाशन दादर मुंबई येथे ग्रंथालय प्रकाशनतर्फे करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार श्री रंगनाथ पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. आनंदा बुरगुले यांचे यापूर्वी पैलवान, लळा, निवद आणि वादळ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून ग्रामीण भाषा शैलीमुळे त्यांच्या साहित्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. पैलवान, लळा आणि वादळ या पुस्तकांची राज्यग्रंथ निवड समितीकडून शासनमान्य ग्रंथ यादीसाठी निवड करण्यात आली. ही त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे. ग्रंथालय प्रकाशनतर्फे 25 डिसेंबर रोजी पशार या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दादर मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी माणिक बुरगुले, अंधेरी पोलीस स्टेशनचे PSI सुहास पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे चंद्रकांत शिंदे यांच्यासह विविध लेखक व कवी उपस्थित होते. ग्रामीण जीवनाचा वास्तववादी वेध घेणाऱ्या बुरगुले यांच्या साहित्यामुळे मोराळे गावचा नावलौकिक मुंबईच्या साहित्य वर्तुळात पोहोचला आहे. प्रतिनिधी प्रतिकर्ण खांबे. लेखक आनंदा बुरगुले काही अपरिहार्य कारणामुळे इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत. टाटा सामाजिक केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्रोजेक्ट प्रयासचे सहाय्यक संचालक चंद्रकांत शिंदे त्यांच्या वतीनं आज इथे उपस्थित आहेत. आनंदा बुरगुले यांची थोडक्यात माहिती सांगते. सांगली जिल्ह्यातील मरोळे या छोट्याशा खेड्यात बालपण गेलेले लेखक आनंदा बुरगुले यांच्या ग्रामीण कथांचा हा संग्रह विजया डोणीकर मॅडम यांनी यावर संपादकीय